कुंडली गौरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। कपिवर्य महारुद्र हनुमान की जय। जय श्री राम। श्री गणेशाय नमः, श्री पांडुरंगाय नमः, श्री प्रभु रामचंद्राय नमः। आईशी द्रौपदी चोरी गेली, ती एकदाची घरी आली, पुढे वीर पांडवांची झाली कथा कोण। कथेचं अनुसंधान महाभारत ग्रंथ आहे, 276वा अध्याय आहे आणि विषय असा चालू आहे, धृतराष्ट्रचा सुपुत्र धर्मराजा आणि मार्कंडेय ऋषी यांचा संवाद आहे। वनपर्व आहे महाभारतामध्ये 18 पर्वाच्या अनुसंधानानं वनपर्वामध्ये 276वा अध्याय आणि मार्कंडेय ऋषीला वनवासामध्ये धर्मराजा विचारताय। पाठीमागच्या अध्यायाचं अनुसंधान असं आहे, जयद्रथ आहे सिंधू देशाचा राजा आणि तो असणारा राजकुमार जयद्रथ आहे आणि त्या जयद्रथानं द्रौपदीला पळवलं होतं, म्हणजे तिची चोरी करून तो घेऊन चाललेला होता। पांडवांनी त्याला रणांगणामध्ये हरवलं, द्रौपदी सोडवली, द्रौपदी महागारी आली, आल्यानंतर ना पुढं पांडवांचं काय चरित्र झालं ऐका। जन्मे जया जयद्रथ जिंकला, द्रौपदी बैसली आश्रमाला, भोवती ऋषींचा मेळा, शोभेते ते युधिष्ठिरा। वैशंपायन ऋषी जन्मेजय राजाला सांगताय, जन्मेजय जयद्रथ जिंकिला, राजा जयद्रथाला जिंकलं, द्रौपदी आश्रमाला पांडवांनी महागारी आणली, जयद्रथाला रणांगणामध्ये जिंकलं, त्याला हरवलं, त्याच्यावरती विजय मिळवला आणि द्रौपदीला घेऊन महागारी आल्यानंतर ना आश्रमामध्ये सगळे ऋषी मंडळींचा मेळा बसलेला आहे, त्याच्यामध्ये धर्मराजा बसलेला आहे। काय झालं, महर्षी जनाय कोणी आपत्ती, शोक अंतरीचा दाखविती, मार्कंडेयास युधिष्ठिर नृपती पुसे प्रश्न। आणि पांडवांवर जी संकट आलेलं आहे, त्यांच्यावरची जी आपत्ती होती ती त्यांच्यावरचं संकट पाहून सगळे ऋषींचा मेळा धर्मराजाच्या सात्वनासाठी आलेला आहे। आणि मग सगळे ऋषी मंडळी कळवळा अंतकरणामध्ये प्रगट करतायत, काय पांडव आहे पाहते पांडव अखंड वनवासी, अखंड वनवासी या पांडवांना। मग असं सर्व ऋषी दुःख करत असताना मार्कंडेय ऋषींना धर्मराजा प्रश्न विचारतो, कोणता। स्वामी त्रिकाल ज्ञानी तुम्हासी, तुम्ही विख्यात देव ऋषी, संदेह माझ्या हृदयासी करावा निवारण। आणि त्यांनी विचारायला सुरुवात केली, हे असणारे महाराज तुम्ही त्रिकाल ज्ञानी आहेत, भूत भविष्य वर्तमानाचं ज्ञान तुम्हाला आहे, सगळ्या ऋषीमध्ये तुम्ही विख्यात आहात, मग माझ्या मनामध्ये संदेह आहे, एक प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं निवारण तुम्ही करा। हे आयोनिजा द्रौपदी नारी, यज्ञ संभव द्रुपद कुमारी, वीर पांडवाची अंतुरी, सुस्न्या महात्मा पांडूस। आणि हे बघा म्हणले महाराज, ही आमची जी पत्नी आहे द्रौपदी, ही द्रौपदी आयोनिजा आहे, आईच्या पोटातून तिचा जन्म नाही, मग कशामधून, अग्नीमधून आहे। ज्या वेळेस द्रुपदाच्या घरामध्ये यज्ञ चाललेला होता, त्या यज्ञातून जन्म द्रौपदीचा आहे, अग्नी संभूत आहे, ती अग्नीपासून तिचा जन्म झालेला आहे, आयोनिजा आहे, पांडवाची पत्नी आहे आणि श्रेष्ठ पंडुराजाची सून आहे। काय झालं, काल विधी देवे बलवान बांधले, त्यात त्रिभुवन, मज वाटे हे स्त्री रत्न दैवे, भोग भोगी तसे। महाराज ही असणारं जे काही काल आहे, कालाच्या आधी सगळे आहेत, म्हणजे ब्रह्मदेव असेल किंवा सगळं त्रिभुवन, स्वर्ग मृत्यू पाताळ काळानं बांधलेलं आहे, काळाच्या पुढं कोणालाच जाता येत नाही।
मग ही असणारी द्रौपदी, स्त्रीमध्ये रत्न आहे, रत्नाची खाण आहे, आणि अशी असणारी द्रौपदी ही सुद्धा या कालबंधनामध्ये अफाट अशा प्रकारचं दैन्य भोगत आहे, असं महाराज विचारतात. असे नसले तर कलंक असा न लागता या स्त्रीस असा आम्हा धर्मयुक्त नरेशान घडता वनवास. महाराज, काय आमचा अपराध होता मला सांगा, आमची चुकी कुठे आहे? किती दुःख आमच्या जीवनामध्ये आहे. अहो, आमची असणारी पत्नी द्रौपदी, ह्या द्रौपदीला कलंक लागला. त्या असणाऱ्या दुःशासनानं तिच्या केसाला धरून सभेमध्ये ओढत फरफटत आणलं गेलं. घोर अशा प्रकारचा अपमान द्रौपदीचा झाला. पुन्हा वनवासामध्ये आल्यावर जयद्रथानंही तिला चोरी करून घेऊन चालला होता. आणि आम्ही धर्मयुक्त आहोत, आम्ही धर्मानं वागणारे आहे, तरी सुद्धा आम्हाला वनवास भोगावा लागतोय का? मला सांगा. ती सर्वांस देतसे भोजन करते अतिथी सेवन कधी न करी दुराचरण पण आपत्ती पाहे. महाराज, बघा जरा आमच्या जीवनामध्ये किती अडचणी आहेत, तुम्ही जरा लक्ष द्या. आम्ही काही वाईट मार्गाने वागत नाही. अहो, अतिथीला भोजन घालते द्रौपदी रोजच्या रोज. कोणी जरी अतिथी आला तरी विमुख जात नाहीये. प्रत्येकाचा उदरनिर्वाह द्रौपदी करते. मग एवढं आम्ही धर्मानं वागत असताना आमच्या जीवनामध्ये अशी आपत्ती का आली सांगा. अशा निर्दोष स्त्रीस छळले आम्ही जयद्रथास जिंकले किती सैन्य संवारले तेव्हा आली सुटून. महाराज, अशा प्रकारची निर्दोष द्रौपदी आहे, जी आयोनी संभव आहे, अग्नीमधून जिचा जन्म झालेला आहे, अशी द्रौपदी निर्दोष आहे, पतिव्रता आहे, सती आहे. आणि त्या द्रौपदीला ह्या असणाऱ्या जयद्रथानं छळलं. आम्ही त्याला जिंकलं युद्धामध्ये. त्याचं सिंधू राजाचं जेवढं सैन्य होतं त्या सगळ्या सैन्यावरती विजय मिळवला आणि द्रौपदीला सोडवलं. सिंधू देशाची अपार सेना ठार केली असे रणा जयद्रथाच्या दुराभिमाना पाडले ओ खाली. अहो, सिंधू राजाची अफाट सेना होती. जयद्रथ काही सर्वसामान्य नाही. आणि त्याच्या हातानं अनेक सैन्य घेऊन आलेला होता. त्या सगळ्या सैन्याला आम्ही मारलं आणि द्रौपदीला सोडवलं. दुष्ट बांधवानी वनी धाडले न चोरावे त्यानं स्त्रीस चोरले कलंक न जाता धुतले ऐसे आम्ही दुर्दैवी. महाराज, आम्ही किती दुर्दैवी आहेत. अहो, आम्हाला आमच्या भावाने वनवासाला पाठवले. आमच्या भावाने आम्हाला घरातून बाहेर काढलं, हाकललं, वनवासाला पाठवलं. स्त्री ही काही चोरी करण्याची गोष्ट नाहीये, वस्तू नाहीये. कोणीही स्त्रीची चोरी करत नाही. तरी सुद्धा आमच्या स्त्रीची चोरी केली. द्रौपदीचं अपहरण करून तो जयद्रथ घेऊन चालला होता. किती असणारे कलंक आम्हाला लागलेत, जे कुठल्या जरी साबणानं निरम्यानं जरी धुतले तरी कलंक धुतली जात नाही. अशा प्रकारचे कलंक न धुणारे आमच्यावरती लागले. तर असे दुर्दैवी आम्ही आहोत, असं धर्मराजा बोलतो. म्हणून माझ सारखा कोणी भाग्यहीन दिसला का धरणी त्याची कथा सांगून करावे समाधान. म्हणून महाराज, जी माझ्या जीवनामध्ये दुःख आहे, असा माझ्यासारखा भाग्यहीन सतत संकटामध्ये असणारा असा जर तुम्ही तुमच्या दृष्टीनं तुमच्या जीवनामध्ये जर पाहिला असेल तर त्याची मला कथा सांगा. का सांगा? जीवनाला आधार भेटतो महाराज कथा ऐकल्यानंतर. आपल्यासारखा बी कुणीतरी आहे किंवा आपल्यासारखं बी संकट कुणाला तरी पाठीमागं होतं, असं जरी ऐकलं तरी जीवनाला आधार भेटतो. त्या संकटावरून चालून जाण्यासाठी बळ भेटलं जातं.
म्हणून जर आमच्या एवढा दुःखी अभागी जर कुणी असेल तर त्याची कथा आम्हाला सांगा. इति श्री महाभारत वन पर्वणी योगेश्वर प्रश्न रामोप्याख्यान पर्वणी अच्युत वाही श्री कृष्ण चरणी अध्याय 273 गुण. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री गणेशाय नमः, श्री पांडुरंगाय नमः, श्री प्रभु रामचंद्राय नमः. भरत श्रेष्ठ प्राचीन काळी रावणाने सीता चोरिली, वनवासी आपत्ती ओढवली रामचंद्रावर. कथेचं अनुसंधान धर्मराजानं मार्कंडे ऋषीला विचारलं. म्हणले, महाराज, माझ्यासारखा दुःखी या जगामध्ये कुणी झाला का किंवा तुम्ही पाहिला का? माझा एवढा दुःखी होऊन संसारामध्ये राहणारा, एवढं दुःख भोगणारा, असं जर तुम्ही कोणी पाहिला असेल तर त्याचं आम्हाला कथा सांगा. त्यावेळेस मार्कंडे ऋषी सांगतात, राजा, तुझ्या जीवनामधलं दुःख काहीच नाही. ऐक, अरे पूर्वी प्राचीन काळामध्ये त्रेतायुगामध्ये भगवान श्रीरामचंद्राची पत्नी सीता, आणि ती सीता रावणाने चोरल्यानंतर वनवासामध्ये रामचंद्रावरती अफाट अशा प्रकारची आपत्ती संकट ओढवली होती. तीच चरित्र तुला सांगतो. राज जटायू धावला रावणासी भोवत झुंजला, त्या बलवान पाखराला रावण मारी कपटाने. रावणानं सीता चोरल्याबरोबर गृधराज जटायू धावला. पक्षामध्ये श्रेष्ठ असणारा पक्षी जटायू महाराज धावले आणि जटायूनं रावणाबरोबर भयंकर युद्ध केलं. आपण जर रामायणामध्ये पाहिलं तर भावार्थ रामायण अरण्यकांड अध्याय 17 बघा, त्याच्यामध्ये जटायू आणि रावणाचं युद्ध आहे. किती पराक्रम जटायूनं रावणावरती गाजवलेला आहे आणि शेवटी कपटी रावणानं त्या पाखराला, पक्षाला रणांगणामध्ये मारून टाकला. समुद्रावर पुल बांधोनी रावणासी युद्ध करोनी, सीता नेली सोडवोनी श्रीरामाने. आणि ऐक धर्मराजा, तुला वाटतंय जीव दुःख तुझ्याच जीवनामध्ये आहे असं नाही. अरे ते रामचंद्राचं चरित्र एकदा बघ, रामायणाचा ग्रंथ उघडून बघ. रामचंद्रावरती किती संकट आहे, त्या सीतेवरती किती संकट आहे. अरे तुमच्या द्रौपदीवरती एवढं काहीच संकट नाही, त्याच्यापेक्षा जास्त संकट सीतेवर आणि रामचंद्रावरती आली. रामचंद्राची पत्नी रावणानं चोरल्यानंतर पुन्हा रामचंद्र दगडानं समुद्रावरती पूल बांधला, लंकेला गेले, रावणाबरोबर युद्ध केलं, सीतेला सोडवलं आणि रामचंद्रांनी विजय मिळवला. श्रीरामाचा कोण वंश, माता पिता बंधू तयास, रावण कोण कुळास निर्माण झाला. आणि मग धर्मराजाने विचारलं, म्हणले, आता तुम्ही रामायण सांगायला सुरुवात केली तर पहिल्यापासून सांगा, उगाच अर्ध्यामधनं सांगून कशाला? ते आम्हाला बी कळायला पाहिजे ना. रामचरित्र जगताला पावन करणारं भगवंताचं चरित्र आहे. मग श्रीरामाचा कोण वंश, रामचंद्र कोणत्या वंशामधले आहेत, रामचंद्राचे आई वडील कोण आहेत, त्यांचे बंधू कोण आहेत, रावण कोण आहे, कोण्या कुळामध्ये रावण जन्मलेला आहे, ही सगळे असणारी कथा, जी चरित्र आहे रामचंद्राचं, सगळं सांगा. अनायासही राम कथा गंगा, मज पावन करावी गा, सांगावी कथा समग्र श्री रामाची. महाराज, रामचंद्राचं चरित्र आहे आणि रामचंद्राचं चरित्र आम्हाला ऐकायला भेटतंय, अनायासे भेटतंय. कारण तुम्ही सांगणार आहे ना, आम्ही ऐकणार आहे. कुठल्याही प्रकारचं सायास न करता, कुठंही न जाता रामायणाचं चरित्र घर बसले ऐकायला भेटतं. महाराज, नवल वाटतं महाराज या लोकांचं. निस्सीम रामभक्त आहेत जगाच्या पाठीवरती. आदरणीय गडदे सर आहेत, नारद महाराज आहेत, दिलीप महाराज आहेत, सानप सर आहेत. काय कौतुक करावं हे लोकांचं.
अहो रोज 100 लोकांना ते रामचंद्राचं चरित्र ऐकवायला प्राप्त करून देत आहेत. अनायासे कुठल्याही प्रकारचा साहस न करता लोकांपर्यंत ती रामचंद्राची कथा पोहोचवतायत. रामायणामध्ये गावबा काकांनी सांगितलेलं आहे उत्तरकांडामध्ये, आपण तरुणी इतरासी तारी, धन्य तोची संसारी, तया वंदीची सुरवरी, तया श्रीहरी सनिध. आपण तरतो महाराज, पण दुसऱ्याला सुद्धा तरवलं पाहिजे, दुसऱ्यालाही तारून नेलं पाहिजे आणि ही रामचंद्राची कथा त्यांच्यापर्यंत पोहोचवता आली पाहिजे. महाराजांना म्हटलं साहेबांना खोटं बोला चालतंय, भगवंताच्या कथेसाठी किंवा भगवंताच्या प्राप्तीसाठी खोटं बोललं तरी चालतंय. आम्ही दोघंही ऑन ड्युटी आहेत महाराज, दोघंही ड्युटीवरून आलो, पण भगवंताचं कथा आहे, ग्रंथ महाभारत आहे, पण कथा रामाची आहे. आणि सुंदर अशा प्रकारची भगवंताची कथा धर्मराजाने विचारले, त्या रामचंद्राची कथा आम्हाला सांगा, सगळी सांगा असं विचारल्यावर महाराज काय सांगतात? राजा इक्ष्वाकू वंशी विख्यात, आज नामान रे श्रेष्ठ, त्याचा पुत्र दशरथ पवित्र विद्या व्यासंगी. मार्कंडेय ऋषीने सांगायला सुरुवात केली, राजा ऐक म्हणले, इक्ष्वाकू कुळामध्ये सूर्यवंशामध्ये आज नावाचा श्रेष्ठ राजा आहे आणि त्या राजाचा दशरथ नावाचा मुलगा आहे, अतिशय पवित्र आहे, सर्व विद्यामध्ये प्रवीण आहे. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न हे त्याचेच पुत्र संतान, धर्मार्थ थोर तत्वज्ञ पराक्रमी. त्या दशरथाला 4 मुलं होती, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न ही त्याचीच मुलं आहेत, अतिशय पुण्य पावन असणारी मुलं आहेत, धर्म कार्यासाठी तत्वज्ञ आणि महापराक्रमी असे दशरथाला 4 मुलं होते. कौसल्या माता श्रीरामाची, कैकेयी माता भरताची, शत्रुघ्न आणि लक्ष्मणाची माता सुमित्रा. कौशल्य असणारी श्रीरामचंद्राची आई आहे, कैकेयी भरताची आई आहे, लक्ष्मणाची सुमित्रा आहे, शत्रुघ्न आणि भरताची आई कैकेयी, अशा प्रकारे सांगतात. विदेहराज जनक कुमारी, श्रीरामाची ती नवरी, विधात्याने निर्मिली सुंदरी, लक्ष्मी पूर्ण. आणि पुन्हा विदेह राजा जनक, त्या जनकाची मुलगी आणि ती जनकाची मुलगी सीता, ब्रह्मदेवानं तिला असणाऱ्या जन्माला घातलं, पण पूर्ण लक्ष्मीचा अवतार आहे ती आणि ती रामचंद्राची होणारी नवरी आहे असं सांगितलं. आईशे श्रीरामा सीता जन्मले, आता पाहिजे ऐकले, रावणाचे निर्माण झाले कोण्या वंशी. अशा पद्धतीने रामचंद्र जन्मलेले आहेत, म्हणजे रामचंद्राचा अवतार, त्यांचा असणारा वंशामधली सगळी असणारी कथा सांगितली. आता त्याच पद्धतीने रावणाच्याही कुळातली माहिती सांगतो, ऐका. ब्रह्म स्वयंभू साक्षात सृष्टी करता जग विख्यात, रावण त्याच्या वंशात जन्मास आला. हे सृष्टी पाहणारे, सृष्टीचा असणारा पाहणारे, रचना निर्माण करणारे ब्रह्मदेव आहे आणि त्या ब्रह्मदेवाच्या वंशामध्ये जग विख्यात, जगामध्ये प्रसिद्ध ब्रह्मकुळामध्ये, ब्रह्मदेवाच्या वंशामध्ये राजा रावण जन्माला आला. कुलस्ते ब्रह्माचा मानव मानस पुत्र, त्याची गोनामे कलंत्र, त्या तिची वैश्रवण प्रसमर्थ पुत्र झाला. आणि ब्रह्मदेवाचा मानस पुत्र आहे पुलस्त्य, आणि त्या पुलस्तीचा पौलस्ती, त्याच पौलस्तीना रामायणामध्ये विश्रवा नाव सांगितलेलं आहे. आणि अशा प्रकारे ब्रह्मदेवाची जी काही संतती आहे ते सांगू लागले. वैश्रवण पित्यास वर्जोनी, पिताम पूजिनी, पुलस्त्य निजांगे मनवोनी विश्रवा झाला. आणि मग अशा पद्धतीने असणारे ब्रह्मदेवाचं मुलगा आहे, विश्रवा त्याचं नाव आहे, त्याचंच पुलस्त्य आहे.
आणि तो असणारा पितामह ब्रह्मदेवाची रोज पूजा करत होता. विश्रवा वैश्रवणावरी संतप्त राहे अहोरात्री सूड घ्यावयांतरी वाट पाहे परिभ्रमात अशी प्रसन्न लोकपाल झाला वैश्रवण त्या धनेश्वरा लागून अमरत्व प्रदान केलेसे. कुबेर वैश्रवण म्हणजे कुबेर महाराज, आणि कुबेर महाराज आणि विश्रवा ही भाऊ होते, पण भावाचं जमतच नव्हतं तेव्हापासूनच. आणि तो असणारा विश्रवा वैश्रवणावरती म्हणजे कुबेरावरती त्याला पाहिल्यानंतर त्याला राग येत होता, पण ब्रह्मदेवाचं प्रेम कुबेरावरती होतं म्हणून त्याला धनाचा मालक लोकपाळ करून टाकला. तो महादेवाचा झाला मित्र नलकुवर त्याचा पुत्र राजधानी लंका सोबत त्याचे राक्षसानी. आणि तो असणारा विश्रवा महादेवाचा असणारा वैश्रवानाला मुलगा झाला नलकुबेर, आणि ते असणारा नलकुबेर जो आहे तो महादेवाचा भक्ती त्याने केली, आणि त्याच्यापासून पुढं पुष्पकईच्या विमान त्याचे 100 सेवक कुबेरांचे तो राज श्रेष्ठतेचे पावला संबोधन. आणि ते असणाऱ्या कुबेराकडे पुष्पक नावाचं विमान होतं, अतिशय सुंदर अशा प्रकारचं ते विमान होतं, त्याला ते प्राप्त झालेलं होतं. आणि अशा प्रकारची कथा इथपर्यंत सांगितली. येती श्री महाभारत वन पर्वणी राम रावण जन्म कहाणी अच्युत वाई श्रीकृष्ण चरणी अध्याय 274. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभू श्रीरामचंद्र भगवान की जय.